विचारलं, उत्तर देताना आम्हाला कळलं तू बोबडे. आता बरं हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकील होणार आहे म्हणे, तुला बोलता येत नाही, तुला केस देणार कोण? तर म्हणला थोल तुतलं बोलू नका. कुठलं बोलू, तुतलं नाही तर कतलं बोलू. ठीक आहे तुला देती नाही केस, पण तू लढणार कशी? तर मला कधी बी लढल, कधी लढल, तू लढल पण बोलत्याला कळल का? लढलेली. अरे शब्द उच्चार स्पष्ट पाहिजे, व्यक्तित्व प्रबळ पाहिजे, तुझी बोलण्याची धमक व्यवस्थित पाहिजे. तेच तर वकीलकी आहे. पुढच्याला समजूनच सांगता आलं नाही तर कसं तू लढणार आहेस? ते लढायचं वगैरे सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. हा सर सांगतो तुला, तू आयुष्यात एखादी जरी गोष्ट यशस्वीपणे पार पाडलीस ना तर हा मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. सर मी ग्राह्य धरलं, तुम्हाला तुम्ही थंडा काय करू? सर म्हणले हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकलास ना नोकरी सोडतो हा मास्तर. ग्राह्य धरलं रे. पोरगा जिद्दी होता, स्वतःवर विश्वास होता त्याचा, दानत होती, कष्ट करायची. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, खाली मान घातली याने. सर्वांना माहित होतं खाली मान घातली याचा अर्थ जमलं नाही आणि जमणार नाही हा विश्वास होता. पोरगा म्हणला तर ठगले गणते. तेरा बच्चा मेरा नाम जरूर रोशन करेगा. बच्चों से नाम रोशन करवाने का परफेक्ट प्लान कैनरा HSBC लाइफ इंश्योरेंस चाइल्ड प्लान. कैनरा HSBC लाइफ इंश्योरेंस, प्रॉमिसेस का पार्टनर. जमणार नाही हा विश्वास होता. पोरगा म्हणला तर ठगले गणते इकडे. तुम्ही सर आहे म्हणून खाली म्हणलं कस काय लेट होतोय म्हणलं तर. प्रत्येकाच्या दलवाद्यात द्यायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायचो हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतली ना मला. स्ट्रॅटर्जी रे, गणित का दुनिया जगती आहे, जगाने मला चाहिए. आपल्याला कोणी बोलू द्यायचं नाही. हा भले तरी देऊ कासायची लंगोटी, पण नाठाळांच्या माती आमच्याशी प्रेमाने वागलात, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमची लाज काढायला लागला तर झेंडा घालून दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. धोतर घालतो म्हणजे अनएज्युकेटेड नाही, अन क्लास नाही, लोअर क्लास नाही. कपाला बुक्का लावतो म्हणजे काय मूर्ख आहे का काय? हा तर कपाला गमही हुशारच माणसं लावतात रे, कारण त्यांना माहित आहे इथे पॉझिटिव्ह एनर्जी एकत्रित होतं, ज्याला भ्रमरंध्र म्हणतात. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासून शरीरशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. त्याला कुंडलिनी शक्ती म्हणायचं. आता ही शक्ती ज्ञानोबांना माहित होती म्हणून ज्ञानोबा आहे 750 वर्ष झाले समाधी घेऊन, पण आजही जिवंत आहेत, कारण ती समाधी संजीवन आहे. चंद्र सूर्य तोपर्यंत माझं माऊली जिवंत आहे. ही ताकद आहे, हे सायन्स आहे. राहू शकतो माणूस. चित्तवित्त पित्त एकत्रित झालं की माणूस मरणाच्या आणि जीवनाच्या देहाच्या पलीकडे जातं. हे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये योगी तू ही करीती परी कर्मेत्रेनं बंदी जाती, जे सांडिले आहे संगती अहम भागाची. योगीच त्याला मानवा ज्याला कर्मबंधन नाही, जन्म मृत्यू नाही, जो प्रत्येक जण स्वतःच्या मनावर जगू शकतो, स्वतःच्या मनावर जाऊ शकतो. म्हणून तो तुकोबराय म्हणले वाडा वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग, माझी जायची वेळ आली, माझं इथलं काम संपलं, मला जास्त काय थांबायची गरज. नाथबाबा 3दा मेले. कितीदा? 3दा. नाथबाबांचा जन्मही षष्टीचा आणि मृत्यूही षष्टीचा. पहिल्यांदा मेले, अख्खं गाव जमा झालं, सगळी लोक जमली, पोरानं मडकं घेतलं, पुढे निघाले राम नाम सत्य, राम नाम सत्य. खांदेकरी भावकी होती. तुमच्याकडे कोण असतं खांद्याला? भावकीच असतं ना. आमच्याकडे पण भावकीच असते. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे जस्ट आस्किंग माय मावली, असं काही नाही का मेल्यावरच जाळतात. मग भावकी, आता भावकी कधी नीट बोलतं का? आता आमच्या दुधकर कुटुंबानं एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला, तुम्हाला काय वाटतं अख्खी भावकी चांगली म्हणून? 2-4 तरी खौट बोलणारच. इथं
कीर्तन ऐकणार, हिथंच पंक्तीत खाणार आणि इथूनच जाता जाता म्हणणार त्याचं काय असतंय, पैशाचा उतार कुठेतरी खर्चायचाच. पैसा असल्यावर काय होतंय? अरे पैसा असल्यावर काहीही होतं, पण पैसा असल्यावर काय करावं हे ज्याला कळतंय ते कुटुंब सांप्रदायिक आहे, हे पण समजून घ्या ना. आता पैसा काय कुठेही खर्चायला येतो की मलाच बोलवायची काय गरज आहे? समाजच गोळा करायचा म्हणल्यावर दुसऱ्या पार्टीला बोलवलं तरी गोळा होतोच की. कळलं त्यालाच कळलं. ह्याच्यापेक्षा 10 पटीने होईल. आमची पोरं तर कुठेही बसून ऐकतील. माझ्या नजरेत नजर लावून एका प्रश्नाचं उत्तर द्या. छत्रपती शिवरायांचं नाव आहेत म्हणे आपण. विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं, ज्याचं नाव आहे महाभारत, ज्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. निस्तरात उठलो मी गेलं बरं, पण खांदा नाही द्यायचं. त्या नाथबाबांना खांदाच नाही, तसं नका करू. खांदा आपल्यात बदलून जमत नाही. आणि जर तुम्ही नाथबाबांना खांदा दिला नाही तर आम्ही सगळे पंचकृषीवाले तुम्हाला गावात बहिष्ट करू. त्यांनाही खांदा द्यावा तरी पंच द्यावा. भेद 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 ती चौघ खांदा द्यायला, पण खांदा देताना चौघांची चर्चा. शुद्ध स्वतोंडात नका बोलायचं, तर सोड, तोंडानं तर सोड, मनातल्या मनात सुद्धा बोलायचं. तासभर ती मड तिथे जाईपर्यंत गप पडायचं, बोलायचं. ती म्हणजे कशाला बोलतोय, गेल्या वर्षानं बोलून एवढं फसलो ना, आता कशाला बोलतोय. निघाली अंतयात्रा. अशी गावाच्या मध्यापर्यंत आली आणि एका म्हातारीची लेक नांदाय गेलती. इथे जातीला आलती, पुन्हा नांदाय चालली होती. इतकी जाती कळते तुम्हाला? जसं लग्न झालं 2 दिवसांनी बघा मुलगी येते बघा, आणि 1 दिवस राहून पुन्हा लगेच. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? परतवणी. काय काय म्हणतात? हा काय काय असं ना म्हणून तिकडे 5 काय 5 परतावणी. हा 5 परतावणी. हा सांगत जा की मग मागं कशाला उभं केलं तुम्हाला? 5 परतावणी. 5 परतावणी महाराज म्हणजे तसं जे असेल ते असं ना. अशी ती लेक नेमकीच नांदायला चालली होती. तिची अशी गाडी चालू झाली, नाथबाबांचं मोडस भरून आलं. म्हातारी मनातल्या मनात म्हणली, बरं माझ्या लेकीच्या मुळावर मी आला. उद्या परवा मला काय झालं बरं आजच मी आला. माझी लेक नांदायचं मी नाडवर गेला. नाथबाबा टन्मीने उठून बसलो. नाथबाबा उठू द्या, त्याचं काय नवल नाही. अख्खं गाव खांदाकरकडे बघत होत. कधी कधी आयुष्य बोलली ते उठले. ती कस काय शपथ बोललो नाही, कस काय उठले आम्हाला माहित नाही. लोक म्हणजे तुमच्या मुलात नाही मारून टाका, पण उठवले म्हणून टाका. आम्ही मी काही बोललो. मग ते कस काय उठले? नाथबाबा म्हणले, येड्यानो यावेळेस खांदेकऱ्यामुळे नाही, तो कधी कोपऱ्यातली म्हातारी का तो आता पैठण मधली हितली नाही, पैठणची महाराज. हा त्या म्हातारीमुळे उठलो. आता तिनं काय केलं? ती म्हणली, बरा माझ्या मुळावर मेला, मला कुणाच्या मुळावर मरायचं, सगळं नीट असल्यावर मी मरतो महाराज. नाथबाबा पुन्हा उड्या मारीत गेले. आता पुन्हा 1 वर्ष जगले आणि 3ऱ्या वर्षी म्हणले, आता आज मी जाणार आहे. लोक म्हणले, नका सांगू, आम्हाला काय तेवढंच काम नाही की तुम्ही जाणार म्हणणार नाही. तुम्ही जा नाही तर राहा, काय करायचं ती करा, आम्हाला सांगू नका. ती खांदकरी गेल्याच वर्षी मेलं, आता ह्या वर्षी खांदा द्यायला कोणी नाही. आता तुम्ही काहीच म्हणू नका. म्हणले काळजीच करू नका, तुम्ही फक्त सोबत चला. जगातली पहिली अंत्ययात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता. नाथबाबा स्वतः चालत गेले आणि पैठणच्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन जगाच्या मालकाचं स्मरण केलं आणि त्याच गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली. याला संत म्हणाले, ज्यांचा जन्म मृत्यू हातात आहे. माझं ज्ञानोबरही अगदी तशाच ताकद आहे, खूप ताकद आहे. जगाचा मालक राखत असेल. मला एक विचारायचं आहे, जर झालेलं केलेलं पाप, चालू असलेलं कर्म आणि येणारं भविष्य जर एका नामाने सुखावत असेल तर घ्यायला हरकत काय? काय जातं आपल्याला? पहिलं पैसा बोलून रामकृष्ण काय आपल्याला फार अट्टास करायचं नाही. नामसंकीर्तन साधन अट्टास नाहीच आहे. मग चोखोबाराय रागवून गेले.
बायको म्हणली उगाचच बोलले नवऱ्याला, तुम्ही जागेवर आले, आपण गुतत गुतत गेलतो, सोडवत येतो, कळतोय का? सोयराबाई बाळंतीण नशीब, पुढच्यांना कळलं, मागच्याच अजून करंट पेटलेलं दिसत नाही. नेटवर्क आला का? सोयराबाई बाळंतीण होती, नवऱ्याला बोलली, गेला नवरा, बसली वरडत, देवाला म्हणली नवरा पाठवा. देवाने नवरा नाही पाठवा. या कलियुगात बांगड्या घालणं बाईपणाचं लक्षण आहे, साडी नेसणं बाईपणाचं लक्षण आहे. लोक कमी समजतात. आता असं आपण रागात सुद्धा म्हणतो, तू काही बांगड्या भरलास का? जगाचा बाप आहे माझा पांडुरंग, विश्वाचा नाथ आहे. साडी नेसली, बांगड्या भरल्या, कपाळाला कुंकू लावलं आणि चोखोबरांच्या बायकोसाठी निर्मलाबाईचं रूप घेतलं. निर्मलाबाई ही चोखोबरांची बहीण, चोखोबराई तिच्याकडेच गेलते. तर निर्मलाबाईचं हुबेहूब रूप घेतलं, तिच्यासारखा हुबेहूब आवाज काढला. अरे देव आहे तो, त्याला काय नाटक करायचं अवघड आहे, आणि नाटक करायला एक नंबर आहे, कर्नाटकाचं आहे ना, कानडा हो विठ्ठलू कर्नाटक, नावातच नाटक आहे ना, गावातच नाटक आहे ना. नाटक करायचं काय अवघड आहे जगाच्या मालकाला? अख्खं नाटक ज्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याचं काय अवघड आहे? हुबेहूब निर्मलेचं रूप घेतलं, हुबेहूब तिचा आवाज, वहिनी ओ वहिनी दारुगडा, वहिनी. दरवाजा उघडला, निर्मलाबाई दिसल्या, सोयराबाईनं मिठी मारली आणि मिठी मारून डसा रडायला लागल्या. अहो जाणीव कुठं होती, जिला मिठी मारली तो जगाचा मालक होता. अगदी आनंदाने डोळ्यातनं पाणी आलं. हो निर्मलाबाई, बरं झालं तुम्ही आला, लय पण मोठं झालं, हो बरं झालं, देवानंच धाडलं तुम्हाला. देवे धाडी आले तुम्ही, देवानं धाडलं, देवान धाडलं का देवच आला? देवच आला. सध्या सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं. सगळ्यात खालचं काम काय? बाळां घाण काढावं लागतं. विश्वाचा मालक आहे. दुसऱ्याच दिवशी बाळ जन्माला आलंय, बाळांपण केलं माझ्या पांडुरंगानं, घाण काढली, तिला अंघोळ घातली, स्वतःच्या हातानं उठणं लावलं, स्वतःच्या हातानं तिला स्वच्छ केलं, स्वतःच्या हातानं तिला नटवलं, अख्ख्या गावाला साखर वाटली. पुन्हा म्हटले माझ्या भावाला नाव ठेवत जाऊ नकोस ग, विठ्ठल विठ्ठल म्हणतो म्हणजे काही येड आहे का? कसं सांगू तुला, त्यानंच पाठवलं मला. भक्तांची लाज राखतो महाराज. त्यानंच पाठवलं मला, त्यानंच दिलं हे सगळं सामान, त्यानंच दिला हा पैसा. म्हणला माझी बायको बाळंतीण होणार आहे, अख्ख्या गावाला जेवण दे, चला आपण सगळ्या गावाला जेवण देऊ. वहिनी अख्ख्या गावाला बोलवा जेवायला. जगाचा मालकानं पंगत घातली, कमी कशी पडेल? अख्खी पंचकृषी जेवली, पांडुरंगानं जेवण वाढलं. पत्तरवाला सुद्धा पांडुरंगानंच उचलल्या, उडलेलं उष्ट सुद्धा पांडुरंगानंच उचललं. किती करावं भक्तांसाठी. दारातल्या झाडण्यापासून ते घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं माझ्या पांडुरंगानं केलं. ज्याच्या हाताखाली अख्खं विश्व आहे, तो विश्वाचा मालक चोखोबराच्या बायकोच्या हाताखाली काम करीत होता. 27 दिवस झाले. 13व्या दिवशी बाळांपण बारसं केलं. बारसं केलं. आत्या होती ना, आत्या नाव ठेवती ना. चोखामेळ्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. चोखामेळ्यांच्या मुलाचं नाव काय? कर्ममेळा नाव ठेवलं. 27 दिवस झाले. 27 दिवसानं चोखोबरायला इकडं आठवलं माझी बायको बाळंतीण होती, काय झालं तिचं? किती दिवसानं? आपण पंढरपूरला जायच्या आधी ड्रायव्हरला म्हणतो गाडी वळवून घे, आले लगेच निघाले, तोंड वळवून ठेव गाडीचं. संतताने आपल्यात हास्त फरक आहे. आपल्याला कीर्तन ऐकाविषयी वाटत नाहीत, कीर्तनात तास दीड तास बसावंसं वाटत नाही. 27 दिवसांनी चोखोबराला कळलं माझी बायको बाळंतीण. भक्त आईसे जाणं गेले आशा पाशा, काही मागं पुढे नाहीच ना. मग निर्मलाबाई कशी होते? सख्या ओरिजिनल निर्मला तिकडे होती. ओरिजिनल 24 कॅरेट तिकडे होतं महाराज. हे भेसळयुक्त होतं. निर्मले अगं माझी बायको बाळंतीण होती. दादा येडाय कर, मला तरी सांगायचं, मी तरी गेले असते मदतीला. काय अवस्था झाली असेल र त्या मायमाऊलीची. बाईला सगळ्यात जास्त गरज बाळंतपणात नवऱ्याचीच असते. काय अवस्था झाली असेल तिची. दादा येडाय कर,
पण आता पटकन आठवलंय तर जा बरं. आई नंतर निस्वार्थी आपल्यावर प्रेम कोण करते तर ती आपली बहीण आहे. त्या बहिणीला आयुष्यात कधी विसरून का तिने शिदोरी बांधून चोकोबाराच्या डोक्यावर दिले. आता असं कसं पाठवायचं, शिदोरी बांधली ना, शिदोरी बांधून चोकोबाराई निघाले. देवाला लगेच कळलं देवाचा वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे त्याचं. न सांगता तुम्हाला येते आणि तर देवाला मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. आपलं वागणं कळत नसेल का. चोकोबाराई निघाले ते कळलं. लगेच म्हणले वहिनी आता मी निघते. काय आलं? माझं धनी रागावते. कोणाच? ह्यो सगळ्या जगाचा बाप, सगळ्या जगाचा धनी, आणि ह्याला कुठलं धनी? नाही माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय करमत नाही. कशी राहिलं इतकं दिवस मलाच माहिती, मला माहित. अहो थांबा, माझा घरधनी येऊ द्या. आई करणार नाही एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी. ताई साडी चोळी तरी करते, लक्ष्मीला असं कसं पाठवू? अहो बहीण आहे तुम्ही त्यांची. अहो थांबा हो माझ्या, नाही ग जाऊ दे ग बाई. अहो नाही थांबा, नाही जाऊ दे बाई, माझा नवरा वाट बघत असेल. सोयराबाई म्हणल्या 27 दिवसात एकदा सुद्धा नवऱ्याचं नाव नाही घेतलं हिने. आज नुसतं नवराच कर. रैपिडो ऑटो मतलब गारंटीड ऑटो। रश